विद्यार्थी मित्रांनो, आपण स्टँडर्ड 9 मधील मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट यामधील मागच्या लेक्चरला सेट हा टॉपिक सुरू केला होता. सेट या टॉपिकमध्ये आपण सेटची डेफिनेशन, त्यामधील काही एक्झाम्पल्स पाहिले होते. तसंच सेट लिहिण्याच्या दोन मेथड पाहिल्या होत्या. फर्स्ट म्हणजे लिस्टिंग मेथड होती आणि सेकंड म्हणजे सेट बिल्डर मेथड होती. यानुसार आता आपण पुढं सेटचे टाईप पाहणार आहोत. आज आपण सेटचे टाईप पाहणार आहोत. नेमके सेटचे टाईप्स कोणकोणते आहेत ते बघू आपण. कोणकोणत्या टाईप्सचे सेट असतात. फर्स्ट तर आता इथं एक टेबल दिलेला आहे, तो मी एक्सप्लेन करतो तुम्हाला. सेटचे टाईप फर्स्ट आहे बघा, सिंगलटन सेट. व्हॉट इज अ सिंगलटन सेट? नावातच अर्थ आहे बघा. सिंगल म्हणजे काय? एकटा म्हणजे काय? ज्या सेटमध्ये एकच एलिमेंट असतो त्याला आपण काय म्हणतो? सिंगलटन सेट. अ सेट कन्सिस्टिंग ऑफ अ सिंगल एलिमेंट इज कॉल्ड अ सिंगलटन सेट. बघा इथं एक एक्झाम्पल दिलेलं आहे, ए इक्वल टू सिंगलटन 2. यामध्ये बघा, या सेटमध्ये 2 हा एकच एलिमेंट दिसत आहे. इथं एक्सप्लेन पण केलं आहे, ए इज द सेट ऑफ इवन प्राईम नंबर, आणि इवन प्राईम नंबर फक्त एकच असतो, तो म्हणजे कोणता? 2. त्यानंतर आता सेकंड म्हणजे दुसरा टाईप आहे बघा, एम्प्टी सेट ऑर नल सेट. एम्प्टी म्हणजे रिकामं, म्हणजेच काय? नल. आता यानुसार आपल्याला एम्प्टी रिकामा म्हणजे त्या सेटमध्ये एकही इलेमेंट नसेल त्याला आपण एम्प्टी सेट म्हणतो. इफ देअर इज नॉट अ सिंगल एलिमेंट इन द सेट विच सॅटिस्फाईज द गिवन कंडिशन. जी कंडिशन दिलेली आहे ते त्या सेटमध्ये सॅटिस्फाय होत नसेल आणि त्या सेटमध्ये एकही इलेमेंट नसेल तर आपण त्या सेटला इज कॉल्ड अ नल सेट ऑर ॲन एम्प्टी सेट. नल सेट इज रिप्रेझेंटेड बाय, बघा कसं रिप्रेझेंट करतो, त्या सेटमध्ये एकही इलिमेंट लिहिलेलं नाही, कर्ली ब्रॅकेटमध्ये एकही इलिमेंट नाही, ऑर अ सिम्बॉल फाय. या सिम्बॉलला आपण फायने डिनोट करतो, ते लक्षात घ्या. आणि एक एक्झाम्पल बघायचं झालं तर बी इज द सेट फॉर ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर बिटवीन 2 and 3. मला सांगा, 2 आणि 3मध्ये एक तरी नॅचरल नंबर येतो का? डेसिमलमध्ये नंबर दिसतात आपल्याला, 2 आणि 3मध्ये भरपूर नंबर आहेत, इन्फानाइटली मेनी रिअल नंबर आहेत, पण नॅचरल नंबर एकही नाही. त्यामुळे देअरफॉर बी हा सेट कसा लिहिला? एम्प्टी ऑर फाय. या पद्धतीने आपण तो डिनोट केला. एम्प्टी म्हणजे त्या सेटमध्ये एकही इलेमेंट नाही. त्यानंतर आता फायनाईट सेट. फायनाईट आता नावातच परत फायनाईट म्हणजे काउंटेबल इलेमेंट्स असतील, लिमिटेड इलेमेंट असतील त्या सेटमध्ये. बघा, इफ अ सेट इज अ नल सेट म्हणजे तो नल पण असू शकतो, सिंगलटन पण असू शकतो. फायनाईट म्हणजे सिंगलटन पण, नल पण, ऑर नंबर ऑफ इलेमेंट्स आर लिमिटेड अँड काउंटेबल. मोजता येण्या एवढे इलेमेंट असतील तर देन इट इज कॉल्ड ॲज फायनाईट सेट. त्या सेटला आपण काय म्हणतो? फायनाईट सेट. एखादं एक्झाम्पल बघायचं झालं तर बघा इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे, सी इज अ सेट ऑफ फॉर ऑल पी सच दॅट पी इज अ नंबर फ्रॉम 1 to 22 डिविजिबल बाय 4. मग 1 to 22 मध्ये 4ने भाग जाणारे नंबर कोणते? 4च्या मल्टिपलमध्ये येणारे 4, 8, 12, 16, 20 हे नंबर्स. आणि बघा यामध्ये हा जो सेट डिफाईन केलेला आहे आपण लिस्ट मेथडने, यामध्ये इलेमेंट किती दिसत आहेत? काउंटेबल इलेमेंट दिसत आहेत, 5 इलेमेंट आहेत, त्यामुळे तो फायनाईट सेट आहे. त्यानंतर आपल्याला इनफायनाईट सेट बघायचं. इनफायनाईट म्हणजे अनंत. त्या सेटमध्ये इनफायनाइटली मेनी इलेमेंट असतील, अनंत इलेमेंट असतील, अनकाउंटेबल इलेमेंट्स असतील, अनलिमिटेड इलेमेंट असतील तर त्या सेटला आपण काय म्हणतो? इनफायनाईट सेट. इफ नंबर ऑफ इलेमेंट्स इन अ सेट इज अनलिमिटेड अँड अनकाउंटेबल देन द सेट इज कॉल्ड इनफायनाईट सेट. फॉर एक्झाम्पल आपला नॅचरल नंबरचा सेट. काउंटेबल इलेमेंट आहेत का? नाही, अनकाउंटेबल इलेमेंट्स आहेत त्यामध्ये. मग होल नंबरचा सेट असेल, सेट ऑफ इंटिजर असेल, सेट ऑफ पॉझिटिव्ह निगेटिव्ह नंबर असतील, किंवा अजून सेट ऑफ इंटिजर्स असतील, किंवा सेट ऑफ इवन नंबर, ऑड नंबर्स असतील, रिअल नंबर, रॅशनल नंबरचा सेट. बघा आता इथं एक एक्झाम्पल दिलं आहे आपल्याला, सेट ऑफ नॅचरल नंबर, सेट ऑफ होल नंबर, इंटिजर्स, रॅशनल नंबर, रिअल नंबर, ऑल दीज सेट्स आर इनफायनाईट सेट. मग आता इथं बघा, आपण आता काय पाहिलं? आपण सेटचे टाईप पाहिले. फर्स्ट तर सिंगलटन सेट म्हणजे त्यामध्ये एकच इलेमेंट असतो. त्यानंतर एम्प्टी सेट म्हणजे एकही इलेमेंट नसतो आणि आपण त्याला फायने डिनोट करतो किंवा या ब्रॅकेटमध्ये एकही इलेमेंट लिहित नाही. त्यानंतर फायनाईट सेट म्हणजे
लिमिटेड आणि काउंटेबल इलेमेंट असतात आणि इनफायनाईट सेट म्हणजे अनलिमिटेड आणि अनकाउंटेबल इलेमेंट असतात. आता आपल्याला पुढं पाहायचं आहे बघा, इक्वल सेट्स पाहिजेत. काय असतात इक्वल सेट्स? तर बघा, दोन सेट कन्सिडर केले आपण. कोणतेही दोन सेट कन्सिडर केले. फॉर एक्झाम्पल सेट ए आणि सेट बी कन्सिडर केलेला आहे आणि सेट एमधले प्रत्येक इलिमेंट आपल्याला बीमध्ये दिसत असतील आणि बीमधले प्रत्येक इलिमेंट हे एमध्ये दिसत असतील तर आपण त्या सेट्सला इक्वल सेट्स असे म्हणतो. बघा, टू सेट्स ए अँड बी आर सेट टू बी इक्वल. कधी इक्वल म्हणू शकतो? इफ एव्हरी इलिमेंट ऑफ सेट ए is in set B and every element of set B is in set A. आणि ते सिम्बॉलिकली कसं डिनोट करतो बघा, A इक्वल टू बी आपल्या इक्वेशन टाईपने. एखादा एक्झाम्पल बघायचं झालं, दोन सेट कन्सिडर केलेत. बघा इथं दोन सेट कन्सिडर केलेत. फर्स्ट तर A इज अ सेट ऑफ फॉर ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ लेटर ऑफ द वर्ड लिसन. मग लिसनमधले सगळे लेटर कोणते बरं? यल, आय, यस, टी, ई, एन. हे सगळे लेटर मी लिहून घेतले लिस्टिंग मेथडनी. त्यानंतर पुढं आहे दुसरा सेट आहे बी इक्वल टू बी इज अ सेट ऑफ फॉर ऑल वाय सच दॅट वाय इज अ लेटर ऑफ द वर्ड सायलेंट. सायलेंट वर्डमधले लेटर पाहिजेत. मग सायलेंट वर्डमध्ये लेटर कोणते? यस, आय, यल, ई, एन आणि टी. जर आता तुम्ही हे दोन्ही सेट नीट केअरफुली ऑब्झर्व केले तर काय लक्षात येतं आहे बरं आपल्याला? तर यामध्ये दोन्ही सेटमध्ये प्रत्येक एमध्ये जे इलेमेंट आहेत ते बीमध्ये आहेत आणि बीमध्ये जे इलेमेंट आहेत ते एमध्ये आहेत. फक्त ऑर्डर चेंज आहे. ऑर्डरला आपण महत्त्व देत नाही सेटमध्ये, पण इलेमेंट जे आहेत ते प्रत्येक दोन्ही सेटमध्ये सेम दिसत आहेत, आयडेंटिकल दिसत आहेत. त्यामुळं हे दोन्ही सेट कसे आहेत? इक्वल आहेत. देअरफॉर through the elements of set A and B are not in the same order but all the elements are identical, therefore A equal to B. तसंच सेकंड जर एक्झाम्पल पाहायचं झालं तर बघा, A इज अ सेट ऑफ फॉर ऑल एक्स सच दॅट एक्स इक्वल टू 2n आणि n हा नॅचरल नंबरमधला आहे आणि 0 इज लेस दॅन एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 10. मग हेच लिस्टिंग मेथडनी जर लिहायचं झालं तर इवन नंबर्स लिहायचे आहेत आपल्याला 10पर्यंतचे. मग ते कोणते? 2, 4, 6, 8 आणि 10. त्यानंतर तसंच बी पण हा सेट असा डिफाईन केला आहे, फॉर ऑल वाय सच दॅट वाय इज ॲन इवन नंबर 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू वाय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10. मग इवन नंबर कोणते? 10पर्यंतचे 2, 4, 6, 8 आणि 10. लेस दॅन ऑर इक्वल टू 10 आहे त्यामुळे 10 हा इलिमेंट आलेला आहे त्यामध्ये. त्यामुळं या दोन्ही सेटमध्ये जर बघितलं तर दोन्ही सेट हे इक्वल दिसत आहेत, त्यामुळे ते दोन्ही इक्वल आहेत. तसंच जर आपण इथं जर सी आणि डी हा सेट बघितला तर सीमध्ये 1, 3, 5, 7 असे इलेमेंट दिसत आहेत आणि डीमध्ये 2, 3, 5, 7. काय लक्षात येतं आहे तुम्हाला? सीमध्ये 1 जो इलेमेंट आहे तो डीमध्ये दिसत नाही किंवा डीमधला 2 हा इलेमेंट सीमध्ये दिसत नाही. बाकीचे जरी इलेमेंट सेम असले तरी पण 1 हा सीमध्ये आहे पण डीमध्ये नाही, त्यामुळे हे दोन्ही इक्वल सेट होणार नाहीत. या पद्धतीने आपण आत्ता टाईप्स ऑफ सेट पाहिले, तसंच इक्वल सेटची डेफिनेशन पाहिली. आता आपल्याला पाहायचं आहे प्रॅक्टिस सेट. प्रॅक्टिस सेटमधले काही एक्झाम्पल्स पाहणार आहोत. प्रॅक्टिस सेट या टाईप्स ऑफ सेटवर आणि इक्वल सेटवर डिपेंड आहे. बघा, प्रॅक्टिस सेट 1.2मध्ये फर्स्ट क्वेश्चन जर बघितला आपल्याला, फर्स्ट क्वेश्चनमध्ये काही सेट डिफाईन करून दिलेले आहेत. डिसाईड विच ऑफ द फॉलोइंग आर इक्वल सेट्स अँड विच आर नॉट, जस्टिफाय युअर ॲन्सर. आता इथं 3 सेट डिफाईन करून दिलेले आहेत. फर्स्ट ए इक्वल टू ए इज अ सेट ऑफ फॉर ऑल एक्स सच दॅट 3x - 1 इक्वल टू 2. एक इक्वेशन दिलं आहे, लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल, आणि ते सॉल्व करून आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आणि त्या सेट एमध्ये लिहायची आहे. त्यानंतर बी हा सेट दिलेला आहे. B is a set of for all x such that x is a natural number but x is neither prime nor composite. neither prime nor composite एकच एलिमेंट आहे, तो आपल्याला माहिती आहे, तो म्हणजे 1 हा प्राईम पण नसतो आणि कॉम्पोजिट पण नसतो, त्यामुळे बी या सेटमध्ये 1 हा इलिमेंट येईल. तसंच सी हा सेट जर बघितला, सी इज द सेट ऑफ फॉर ऑल एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू n अँड एक्स
लेस दॅन 2. एक्स लेस दॅन 2 असलेले नॅचरल नंबर म्हणजे 1. म्हणजे आता हे बी आणि सी तर इक्वल आहेत, पण आपल्याला ए बघायचं आहे. 3x - 1 = 2 याची व्हॅल्यू काय येते ते आपण फाइंड आउट करून बघणार आहोत. बघा इथं आता मी ए हा सेट लिहिला, एक्स सच दॅट 3x - 1 = 2. मी ते इक्वेशन कन्सिडर करतो. 3x - 1 = 2. यावरून आता हे इक्वेशन सॉल्व करू आपण. फर्स्ट तर मी -1ची साईड बदलतो. हा मायनस आहे त्या साईडला गेल्यावर प्लस होऊन जाईल. म्हणजेच काय दिसेल 3x = 2 + 1. म्हणजेच काय येणार 3x = 3. यावरून एक्सची व्हॅल्यू काय मिळून जाईल आपल्याला. x = हा 3 एक्सला मल्टिप्लाय आहे त्या साईडला गेल्यावर डिवाइड. म्हणजेच काय येणार 3/3 = 1. म्हणजे आपल्याला एक्सची व्हॅल्यू काय मिळाली 1 मिळाली. त्यानुसार मग या ए या सेटमध्ये काय इलेमेंट दिसत आहेत आपल्याला. ए या सेटमध्ये 1 हा सिंगलटन इलेमेंट दिसत आहे. याला इक्वेशन 1 म्हणतो मी. तसंच जर आता बी हा सेट डिफाईन करायचा झाला. बी हा सेट काय डिफाईन केलेला आहे आपल्याला. B is a set of for all x such that x is a natural number but x is neither prime nor composite. प्राईम पण नाही आणि कॉम्पोजिट पण नाही, असा एकच एलिमेंट आहे तो म्हणजे कोणता 1. याला इक्वेशन 2 म्हणतो. आणि थर्ड सेट काय डिफाईन केला आहे. C is a set of for all x such that x belongs to n. x हा नॅचरल नंबर आहे आणि तो 2 पेक्षा लहान. मग नॅचरल नंबर 2 पेक्षा लहान हा 1 आहे. आता जर हे तीनही सेट बघितले ए बी आणि सी, यामध्ये सिंगलटन 1 हा इलेमेंट दिसत आहे. त्यामुळं ह्या फ्रॉम 1, 2 आणि 3 वरून काय सांगू शकतो आपण की हे तीनही सेट इक्वल सेट आहेत. ए = बी = सी. त्यानंतर आता सेकंड क्वेश्चन पण सेम आहे. आपल्याला डिसाईड करायचं आहे. बघा सेकंड क्वेश्चन, डिसाईड वेदर सेट ए अँड बी आर इक्वल्स सेट, गिव रिझन फॉर युअर ॲन्सर. मग आता ए हा इवन प्राईम नंबर दिलेला आहे. मग मला सांगा ए हा इवन प्राईम नंबर आहे, तर इवन प्राईम नंबर कोणता असतो आपल्याला माहिती आहे. इवन प्राईम नंबर एकच आहे. तो कोणता, तर इवन प्राईम नंबर आहे 2. 2 एकच असा इवन नंबर आहे जो की प्राईम आहे. याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणतो मी. आणि सेकंड सेट काय डिफाईन केला आहे बघा. बी इज अ सेट ऑफ फॉर ऑल एक्स सच दॅट 7x - 1 = 13. आपल्याला ते लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल सॉल्व करावं लागेल आणि त्यानुसार आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. त्यासाठी मी फर्स्ट तर ते इक्वेशन लिहितो 7x - 1 = 13. आता ह्या परत -1ची साईड बदलतो. -1 त्या साईडला गेल्यावर प्लस, म्हणजे काय दिसेल 7x = 13 + 1. 7x = काय 14. देअरफॉर x = 7 एक्सला मल्टिप्लाय आहे कोएफिशियंट असल्यामुळे त्या साईडला गेल्यावर डिवाइड 14/7. देअरफॉर x = काय 2. देअरफॉर बी हा सेट काय लिहू शकतो आपण, एक्सची व्हॅल्यू मिळाली 2. याला इक्वेशन सेकंड म्हणतो. बघा ए आणि बी हा हे जे दोन्ही सेट बघतोय आपण ते दोन्ही पण इक्वल सेट आहेत. देअरफॉर फ्रॉम 1 and 2 ए = बी, सेट ए = सेट बी. तसंच आता आपल्याला सांगायचं आहे थर्ड क्वेश्चनमध्ये बघा. विच ऑफ द फॉलोविंग आर एम्प्टी सेट, वाय. मग आता इथं बघा फर्स्ट ए is a set of for all a such that a is a natural number smaller than 0. मग मला सांगा 0 पेक्षा स्मॉलर नॅचरल नंबर असतो का. नाही, स्मॉलर नंबर नाही. त्यामुळं हा एम्प्टी सेट आहे. यस, इट इज अ एम्प्टी सेट. मी फक्त टिक केलेली बघा आता इथं, कारण की लगेच सांगू शकतो आपण की हा एम्प्टी सेट आहे. त्यानंतर सेकंड जर बघितलं बी is a set of for all x such that x² = 0. मग असा कोणता एखादा इलेमेंट आहे का की त्याचा स्क्वेअर 0 येतो, तर आहे 0. आता तुम्ही म्हणता 0 आलं म्हणजे एम्प्टी, तसं नाही. एक इलेमेंट आहे 0 हा एक प्रकारचा इलेमेंट आहे त्या सेटमध्ये दिसत आहे. त्यामुळं हा बी हा जो सेट झाला तो सिंगलटन सेट झाला. त्यामुळं तो एम्प्टी सेट होणार नाही. इट इज नॉट ए एम्प्टी सेट. त्यानंतर पुढं जर बघितलं C = बघा C =
C is a set of for all x such that 5x - 2 = 0 आणि x belongs to n. मग आपल्याला आता हे इक्वेशन आधी सॉल्व करावं लागेल. मी इथं इक्वेशन लिहित होते. काय इक्वेशन बघा, 5x - 2 = 0. यावरून मी -2ची साईड बदलतो. -2 त्या साईडला गेल्यावर +2. त्यानंतर 5 हा मल्टिप्लाय आहे, त्या साईडला गेल्यावर डिवाइड. x = काय येणार, 2/5. आपल्याला फ्रॅक्शनमध्ये आन्सर मिळालं. पण आपल्याला x हा कशामधला पाहिजे, नॅचरल नंबरमधला पाहिजे. मग इथं हा नॅचरल नंबर आला का, नाही, हा नॅचरल नंबर नाही आला. त्यामुळं हा एम्प्टी सेट आहे का, C हा एम्प्टी सेट आहे. या पद्धतीने आपण डिफाईन केला. आता आपल्याला पुढं पाहायचं आहे. इथं दिलेले आहेत काय, राईट विथ रिझन विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर फायनाईट ऑर इनफायनाईट. मग आता हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व करणार आहात. एकदम सोपं आहे बघा. इथं दिलेले आहेत A इज अ सेट फॉर ऑल x सच दॅट x इज लेस दॅन 10. x इज अ नॅचरल नंबर. मग 10पेक्षा लहान नॅचरल नंबर 1 2 3 4 5 6 7 8 9 काउंटेबल आहेत. त्यामुळे हा फायनाईट सेट असेल. ते सेट लिहायचा आणि फायनाईट सेट आहे असं सांगायचं. सेट ऑफ ॲपरेटस इन लॅबोरेटरी, हां हे पण फायनाईट आहे. सांगू शकतो आपण की हे ॲपरेटस लॅबोरेटरीमध्ये लागतात म्हणून. त्यानंतर B इज अ सेट ऑफ फॉर ऑल y सच दॅट y इज लेस दॅन -1, y इज ॲन इंटिजर. मग मला सांगा -1पेक्षा लहान असलेले इंटिजर्स किती, तर ते अनकाउंटेबल आहेत. -2 -3 -4 -5 सो ऑन पुढं वाढत जाणारे आहेत. तसंच सेट ऑफ होल नंबर आत्ताच सांगितलं होतं मग आपण. सेट ऑफ होल नंबर हा इनफायनाईट सेटचं एक्झाम्पल आहे. तसंच सेट ऑफ स्टुडंट्स ऑफ क्लास 9 फ्रॉम युअर स्कूल फायनाईट आहे. आपल्या क्लासमधील स्टुडंटची संख्या फायनाईट असते. सेट ऑफ रॅशनल नंबर इनफायनाईट आहे. सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर विलेज फायनाईट आहे, कारण की मोस्ट येणार काउंटेबल असतात. आपले पीपल फ्रॉम युअर विलेज हे काउंटेबल आहेत. यानुसार आपण आज काय पाहिलं, टाईप्स ऑफ सेट पाहिले, त्यानंतर इक्वल सेट पाहिले आणि त्यानुसार त्याचा प्रॅक्टिस सेट पाहिला. थँक्यू.